आणि महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता। पण शेवटी राज्यासमोरचं संकट होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार हे निष्क्रिय होतं, भ्रष्ट होतं। गृहमंत्रीच महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करत होते। प्रत्येक मंत्र्याची 2.5 वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं शरद पवारांचं असणारं सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब भरवटलेलं होतं, बुडालेलं होतं। अन्याय अत्याचार होत होते, साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होतं, मारलं जात होतं। चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात होतं। माझ्यावरही एक खोटा गुन्हा दाखल झाला। त्या काळात देवेंद्रजीला अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण केलं। आपले आमदार आहेत, खासदार आहेत, अनेकांच्यावरती खोटे नाटे खटले दाखल केले, जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या नावानं बोलवून 0% विकास होता। आणि त्यामुळं जी अराजकता माजली होती, जे रावणासारखं सरकार चालवत होते, कुंभकर्णासारखं सरकार चालवत होते, हे सरकार लुटक सरकार होतं उद्धव ठाकरेंचं। मागेही जात नव्हता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता, जागेवर रेस होत होता। आणि हे सरकार काढल्याशिवाय, हे सरकार पाडल्याशिवाय, आपलं सरकार आल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती आणि विकास होत नाही। सगळ्या विकासाच्या योजना ठप्प झालेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विनोदजी तावडे आहेत, माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत, आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत, यांनी सर्वांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आणण्याचा निर्णय घेतला। आणि त्यामध्ये मग आपले 115 आमदार असताना आपल्याला मंत्रिपद कमी मिळाली। मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून यावेळेला त्यांनी सांगितलं, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील, अमित शहा जो निर्णय घेतील, त्या निर्णयाप्रमाणे कोणीही मुख्यमंत्री केला तरी मी नाराज नाही। माझा भाजपला पाठिंबा आहे, देशाचा पाठिंबा आहे। म्हणजे एकनाथराव शिंदे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला की देवेंद्रजींनी मागच्या वेळेला मला मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं, या वेळेला मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगणार आहे। आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं विकासाची कामं करण्यासाठी, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता आपलं सरकार येतंय, महायुतीचं सरकार येतंय। आणि या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळावी, पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना यावेळेला ठासून सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे। राहुल भैया सुद्धा सोबत होते। म्हणजे एकतर त्यांचं स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या आणि यावेळेला जालना जिल्ह्याच्या भावना, मराठवाड्याच्या भावना, या सगळ्या परिस्थितीवर यावेळेला आम्हाला संधी मिळाली पाहिजे मेरिटवर। मी 5व्यांदा आमदार आहे, म्हणजे 5व्यांदा आमदार मराठवाड्यात आता कोणी नाहीये, सगळ्यात सिनियर मी आहे। सिनियरिटी हा एक भाग आहे। निष्ठावंत 40 वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी कधी मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात वागलो नाही, त्यामुळं निष्कळंक आहे, कुठलाही डाग नाही। 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 100 रुपयाचा कुठं काही अपहार केला, भ्रष्टाचार केला, विरोधक सुद्धा आपल्यावर आरोप करू शकले नाही। निष्कलंक 40 वर्ष राहणं साधी सुधी गोष्ट नाही आहे। आणि म्हणून या वेळेला आपल्या मंत्रिपदात